नमस्कार, मी नम्रता. पाटील ससवे आणि आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज मी आपल्याला कारल्याचा झुणका कसा बनवायचा ते दाखवणार आहे. पाव किलो मी कारली घेतलेली आहेत आणि कारली चांगली कोवळी कारली घ्यायची. पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याच्यानंतर कोरडी करून घ्यायची आहेत. कपड्याने किंवा टिश्यूनी पुसून घ्यायची. त्याच्यानंतर ही कारली आहेत ना आपल्याला पातळ कापून घ्यायची. जितकी पातळ कापता येईल ना, तितकी पातळ कापून घ्यायची. म्हणजे काय होईल, आपला झुणका आहे ना, तो एकदम चांगला होईल. तर हे बघा दाखवल्याप्रमाणे कारली कापून घ्यायची आहेत. कारली आपली कापून झालीत. अशी कारली कापून घ्यायची आहेत आणि एकदम कोवळी कारली आहेत. आता बाजारात चांगली कारली यायला लागलीत. आता आपण कारली ही तळून घ्यायची आहेत. तर तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि तेल पण थोडंसंच टाकायचं, म्हणजे आपलं तेल वाया जाणार नाही. आणि कारली आपल्याला तळून घ्यायची आहेत. तर खूप जास्त तळायची नाही कडक होईपर्यंत. दाखवल्याप्रमाणे कारली आपल्याला तळून घ्यायची ह्या पद्धतीने. आता ही काढून घ्यायची आहेत. आणि ह्याच पद्धतीने आपल्याला सगळी कारली तळून घ्यायची आहेत. आता कारल्याचा आपण मसाला तयार करून घेऊया. तर मिरची घ्यायची आहे, किती तिखट खातात त्या हिशोबाने. लसणाच्या 8 ते 10 पाकळ्या घ्यायच्या आहेत. थोडंसं किसलेलं खोबरं घ्यायचं आहे. शेंगदाणे घ्यायचे आहेत मूठभर भाजलेले. फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, ह्याला डाळ्या पण म्हणतात, 1 चमचाभर. थोडीशी चिंच घ्यायची आहे चवीसाठी. गूळ घ्यायचा आहे चवीसाठी. आणि याच्यामध्ये आपल्याला आता मसाले टाकून घ्यायचे. तर हळद, धना पावडर, मसाला, जिरं टाकलेलं आहे मी किंवा जिरं पावडर टाका. चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून निथळून घ्यायची आहे आणि मूठभर कोथिंबीर टाकायची आणि याचं वाटण करून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही आहे. आता ज्या तव्यात मी कारली तळली त्याच्यातच थोडंसं तेल टाकलं आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि त्याच्यानंतर वाटलेलं वाटण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. वाटण एकदम बारीक वाटायचं नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. आता 1 मिनिटभर हे वाटण आपल्याला पहिल्यांदा परतून घ्यायचं आहे. जास्त परतायचं नाही आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला जी कारली आपण तळलेली आहेत ना, ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहेत. आणि आता चांगलं मिक्स करायचं आहे. आणि चांगलं गॅस बारीक करून 15 मिनिटं आपल्याला हे कारलं सतत परतत राहायचं आहे. आणि मधून-मधून फोडून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटं पहिल्यांदा परतून घ्यायचं आहे. नंतर दाखवल्याप्रमाणे सतत फोडत राहायचं आहे. तर बघा ह्या पद्धतीने आपलं आता कारल्याचा झुणका तयार झालेला आहे. एकदम असा मोकळा-मोकळा होत जातो झुणका. आणि हा झुणका आहे ना 8 दिवस टिकतो. तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता. आणि खायला तर खूप छान लागतो. तर ह्या पद्धतीने तुम्ही कारल्याचा झुणका एकदा बनवून बघा. आणि फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नाही, बाहेरच ठेवा. हे बघा कसा मोकळा एकदम झालेला आहे. तुम्ही हा कारल्याचा झुणका बनवला नसेल तर एकदा बनवून बघा. तुम्हाला सगळ्यांना आवडेल. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.